स्कॅम 1992 ही जर वेब सिरीज तुम्ही पाहिली असेल तर निश्चितच मग तुम्हाला हर्षद मेहता प्रकरण जे 4,000 कोटी रुपयांच्या संबंधित होतं हा घोटाळा तुम्हाला माहित असेल. पण आता या हर्षद मेहता नंतर बाजारामध्ये नवीन मेहता आलेला आहे, राजेश मेहता. आणि त्याची जी कंपनी आहे राजेश एक्सपोर्ट सध्या ही वादाच्या भोवऱ्यात आहे. यामध्ये LICचा सुद्धा संबंध असल्याचं आढळून आलेलं आहे. हा घोटाळा जवळपास 15.15 लाख कोटी 15.15 लाख कोटी इतक्या मोठ्या आकड्याभोवती फिरत आहे. हा आकडा प्रोसेस करायला सुद्धा खूप जड जातोय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मग LICचे पैसे किती सुरक्षित आहे? जे LIC एजंट्स घरोघरी जातात, सामान्य लोकांकडून पैसे घेतात आणि LIC मध्ये पॉलिसीज काढतात, इन्व्हेस्ट करतात आणि ही कंपनी एका दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते. तर नेमका यावरच मग LIC वर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे नेमकं प्रकरण काय? या सर्व प्रकरणाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे प्रकरण समजून घेणार आहोत. सो हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एऑन आयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. राजेश एक्सपोर्ट घोटाळा, नेमका आता हा घोटाळा आहे की यामध्ये अजून काय आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक आता तुम्हाला माहित आहे आन्सर रायटिंग साठी खूप महत्वाचं, अतिशय जास्त महत्वाचं आहे. सर्व मार्गदर्शन मी आन्सर रायटिंग रिलेटेड या पुस्तकामध्ये केलेलं आहे. निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून ठेवू शकता. चला न्यूज बघा. अनेक न्यूज आता या बातमीने भरलेल्या आहे. बघा, ज्वेलर कंपनी राजेश एक्सपोर्टचा महाघोटाळा, सेबीचा दणका, चेअरमॅनवर घातली व्यवहार बंदी, म्हणजे जो राजेश मेहता आहे. इन्फ्लेटेड बिल्स, गोल्ड माइन्स, राजेश एक्सपोर्ट अँड रुपीज 15 लाख करोड हा सध्या प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे. खूप मोठा आकडा आहे. ठीक आहे. सो अनेक बातम्या या ठिकाणच्या दिसून येत आहे. हु इज राजेश मेहता द गोल्ड एम्पायर बिल्डर नाऊ अंडर सेबी लेन्स, म्हणजे सेबीच्या अंडरमध्ये तो आता त्याच्या लेन्सच्या अंडरमध्ये आलेला आहे. आणि शेअर धारक आणि अजून काय म्हटलेलं आहे, पॉलिसी धारकांचे काय होणार आहे, असे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. सो आपण बघून घेऊया अचानक चर्चेत का आली ही राजेश एक्सपोर्ट कंपनी, जी सोन्यासंबंधी आपल्याला दिसून येते. बघा, सेबीने, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, हे तुम्हाला माहित आहे, यांनी राजेश एक्सपोर्ट्स विरुद्ध अंतरिम आदेश जाहीर केलेला आहे. जवळपास 109 पानांचा रिपोर्ट त्यांनी बनवलेला आहे. कुणी? सेबीने या कंपनीला घेऊन. त्यामध्ये काय आहे तर फिस्कल इयर म्हणजे 2021 ते फिस्कल इयर 2025 पर्यंत यातील जे काही या कंपनी रिलेटेड जे काही आर्थिक खुलासे आहे, जो काही आर्थिक आकडेवारी डेटा आहे, त्यावर काय झालेला आहे, प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. आणि हा प्रश्नचिन्ह सुमारे 15.15 लाख कोटी महसूल, म्हणजे जो काही रेव्हेन्यू आहे त्या इतक्या मोठ्या किमतीवर हा प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे. आणि हीच किंमत आता तपासाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे या अनुषंगाने त्या ठिकाणी तपास होणार आहे. आणि यामध्ये जर काही वावगं आढळलं तर हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम मग हर्षद मेहता नंतर सुद्धा आपल्याला दिसून येईल. इथे लक्षामध्ये 15.15 लाख कोटी कंपनीतील LICच्या 10% पेक्षा जास्त हिस्स्यामुळे, म्हणजे ही राजेश एक्सपोर्ट ही जी काही कंपनी आहे या कंपनीमध्ये 10% अधिक LICचे शेअर्स आहे किंवा त्यांची हिस्सेदारी आहे. आणि म्हणून LIC सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आलेली आहे. इथे लक्षामध्ये, म्हणून आपलं ते टायटल आहे, हे आपण समोर डिस्कस करणारच आहोत. मग प्रश्न फक्त एका कंपनीचा नाही तर सार्वजनिक पैशांच्या असुरक्षिततेचाही आहे. म्हणजे जर LICने अशा फ्रॉड कंपनीमध्ये आपले पैसे टाकलेले असेल, सो LIC ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे. मग LICने याचं काही काय म्हणता येईल अभ्यास केला होता की नाही, आणि कुठल्या कंपनीत पैसे गुंतवायचे किंवा कुठल्यात नाही गुंतवायचे हे LICला समजत नाही का, हे असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि मग सामान्य लोकांचा पैसा जो LIC मध्ये असतो त्या पैशाचं काय? आता ही या कंपनीचे जे शेअर्स आहे हे जवळपास 1000 काय म्हणतात त्याची व्हॅल्यू होती, ते आता 80 रुपयावर आलेली आहे. किती म्हटलं? ज्या शेअरची किंमत 1000 रुपये होती ती सरळ 80 रुपयावर आलेली आहे. आणि जेव्हा असं होतं तर निश्चितच मग ती कंपनी डुबण्याच्या दिशेने आपल्याला दिसून येते. आणि अशा डुबत्या कंपनीमध्ये जर LICने आपले पैसे गुंतवलेले असेल तर म्हणून हा महत्वाचा कन्सर्न LIC संबंधित सुद्धा तयार झालेला आहे. आणि जी LIC गव्हर्नमेंटची कंपनी आहे यामध्ये मग काही घाळमेळ आहे का, हे अशा अनेक चर्चा तुम्हाला दिसून येत असतील. तर बघा, राजेश एक्सपोर्ट्स आणि LIC, तर ही जी राजेश एक्सपोर्ट्स आहे ही भारतातील प्रमुख सोन्याची रिफायनिंग व निर्यात कंपनी आहे. ठीक आहे, म्हणजे गोल्ड रिलेटेड ही कंपनी आपल्याला दिसून येतात. जे अशुद्ध सोनं असतं ते ही कंपनी काय करते, शुद्ध करतात. म्हणजे ही एक बेंगळुरूला आपल्याला या ठिकाणी याचं
काय म्हणतात ऑफिस दिसून येतं. सो अशुद्ध सोनं शुद्ध करून मग त्याची निर्यात केली जाते. येते लक्षामध्ये? जे मी म्हटलं अशुद्ध सोनं आहे ते काय केलं, शुद्ध सोने केलं, कन्वर्ट केलं, आणि हे काय केलं मग एक्सपोर्ट केलं. आणि जो एक्सपोर्ट म्हणजे या प्रोसेसमध्ये जो त्यांना पैसा मिळालेला आहे तो तिथून त्यांनी तो पैसा तयार केलेला आहे. अशा पद्धतीचं हे काम करत असतं राजेश एक्सपोर्ट. सो जागतिक व्यवसायातील हे एक मोठं नाव आहे आणि त्या कंपनीची एक स्विस उपकंपनी आहे म्हणजे जी स्वित्झर्लंडमध्ये आहे. सो वोलकॅम्बी असं त्या कंपनीचं नाव आहे. आता हे महत्वाचं काय येत आहे तर बघा एक मिनिट. तर ही जी राजेश एक्सपोर्ट्स मेन कंपनी आहे तर या कंपनीमध्ये जवळपास 99% पैसे हे कोणाचे आहे, या कंपनीचे आहे, या तिच्या उपकंपनीचे वॉलकॅम्बी नावाच्या. आणि मग फक्त 1% पैसा जो आहे तो मग राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीचा दिसून येतो. तो हे काही फेक आकडेवारी मग त्या हिशोबाने दिसून येते आणि म्हणून हे वादाच्या भोवऱ्यात आलेला आहे. बघा आता LIC काय आहे तर मार्च 2026 पर्यंत सुमारे 10.8% हिस्सा म्हणजे 100 पैकी 10.8% हा काय आहे LICचा त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. सर्वात मोठ्या सार्वजनिक भागधारांपैकी एक असलेली LIC कंपनी दिसून येते. मग आता ही जर कंपनी डुबली तर मग LICच्या पैशाचं काय होणार, येते लक्षामध्ये? म्हणून हे महत्वाचं आहे. लाखो पॉलिसी धारकांच्या पैशाची गुंतवणूक करणारी ही जर संस्था आहे आणि लाखो पॉलिसी धारक त्या कंपनी त्यांनी LIC मध्ये पैसा गुंतवलेला असेल सो त्यांच्या पैशाचं सुद्धा मग काय होणार आहे, येते लक्षामध्ये? हे का महत्वाचं आहे इतकं मोठं प्रकरण? तर बघा सेबीला संशय का आलेला मग तर सेबीचा मुख्य प्रश्न दाखवलेला आहे की जो रेव्हेन्यू आहे हा खरोखर अस्तित्वात होता का. कोणता रेव्हेन्यू? जो 15.15 लाख कोटी आहे. ठीक आहे. सो यावर किती शून्य येतात हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मला आता काही समजत नाही किती शून्य येतील त्यावर. ठीक आहे. सो 2021-2025 दरम्यान दाखवलेला सुमारे 15.15 लाख कोटी महसूल आता तपासाच्या कक्षेत गेलेला आहे. आणि मग हा खरोखर अस्तित्वात होता का, म्हणून हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी तयार झालेला आहे. विदेशी उपकंपन्यांमधून येणाऱ्या रेव्हेन्यू बाबत प्रश्न, जसं मी ते उपकंपनी सांगितले ना तुम्हाला वोलकॅम्बी नावाची, 99% तिचा पैसा आहे. काही व्यवहारांची पडताळणी करण्यात आलेली आहे आणि यांनी काय म्हटलेलं आहे की आम्ही आफ्रिकेत सोन्याची खाण वगैरे खरेदी केली. मग खाण खरेदी केलेली असेल तर त्याची काही लोकेशन असायला पाहिजे, त्याची काही जागा असायला पाहिजे, पण ते काहीच नाही. फक्त ते आकडेवारीमध्ये दिसले आहे की एवढे एवढे पैसे आम्ही ती सोन्याची खाण खरेदी करण्यासाठी घेतलेला आहे. सो असे सुद्धा प्रश्न हे जे व्यवहार आहे त्याची सुद्धा मग पडताळणी आता त्या ठिकाणी होताना दिसून येतील. सबसिडियरी आणि कन्सोलिडेटेड अकाउंट्स मधील तफावत, जे काही तुम्हाला कॉमर्सचे जर तुम्ही विद्यार्थी आलेले असेल तर ते तुम्हाला सगळं बॅलन्स शीट मध्ये अशा प्रकारचे अकाउंट्स मेंटेन केलेल्या जातात. सो त्या अनुषंगाने आणि फॉरेन्सिक ऑडिटची गरज असल्याचंही सुद्धा सेबीने सांगितलेलं आहे. म्हणजे आता डिटेल याचं अनालिसिस, डिटेल चौकशी होताना दिसून येईल. तर बघा आता आरोप नेमके काय आहे तर सेबीच्या निरीक्षणानुसार रेव्हेन्यू मिस रिप्रेझेंटेशन म्हणजे बघा की तुमच्याकडे 100 रुपये आहे. ठीक आहे. सो हे 100 रुपये काय केलेले आहे, तुम्ही मला दिलेले आहे, मी कोणाला दिलेले आहे, कोणा तिसऱ्याला दिलेला आहे, त्याने कोणाला चौथ्याला दिलेला आहे आणि मग असं सांगितलेलं की मी सोन्याची खाण घेतलेली आहे. ठीक आहे. सो 100 रुपये तेवढं पॉसिबल आहे का? पण मग असताना 100 रुपये आपण हे पूर्ण अकाउंटचं जे काही लेखाजोखा केलेला आहे तो दाखवलेला आहे 1000 रुपये किंवा इथे म्हणा 10,000 रुपये म्हणा. ठीक आहे. म्हणजे 100च्या आहे 100 रुपये पण दाखवून राहिलो आपण 10,000 रुपये. आणि मग समोरच्याला जर आपल्याला इम्प्रेस करायचं असेल तर आपण हा आकडा सांगणार आहे. मग त्याला काय वाटेल की ही कंपनी खूप मोठी आहे बा, यांचं प्रस्थ खूप मोठं आहे, पण आपली हालत कशी आहे 100 रुपयाची आहे फक्त, येते लक्षामध्ये. सो काय करेल, बाहेरचा जो इन्व्हेस्टर येईल तो हा आकडा पाहून त्यामध्ये इन्व्हेस्ट करेल. मग LICने अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलेला आहे का, पण ओरिजिनल किंमत तर 100 रुपयाच आहे, येते लक्षामध्ये. सो हा जो आकडा आहे हा आकडा फुगवून दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीचा तो स्कॅम त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामध्ये आतमध्ये अजून काय आहे हे अजूनही आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. सो त्यानंतर महसुलाचे आकडे वास्तव्याशी जुळतात का, जो मी तुम्हाला आकडा सांगितला तो 15.15 लाख कोटीचा आकडा त्या पद्धतीने आलेला आहे. काही व्यवहारांच्या सत्यतेवर प्रश्न, जसं मी तुम्हाला सोन्याचे खाण बद्दल सांगितले की त्यांनी आफ्रिकेमध्ये खाण घेतलेले आहे. सो ते नेमकं सत्य आहे का, त्यामागचा व्यवहार काय आहे यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे. आर्थिक खुलाशांची पारदर्शकता, त्यांनी जे हे नंबर दाखवलेले आहे, जे अकाउंटिंग असतं त्यामध्ये रूल्स रेग्युलेशन असतात, त्या अनुषंगानेच ते सगळं मेंटेन करायचं असतं. मग त्यामध्ये ट्रान्सपरन्सी त्यांनी दाखवलेली आहे की काही जे लूप होल्स आहेत ते त्यांनी शोधून काढलेले आहे. अंतर्गत नियंत्रण व्यवस्था, असे अनेक प्रश्न कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित असणारे तयार होत आहे. आणि गुंतवणूकदारांना उपलब्ध माहिती किती विश्वासार्ह आहे, म्हणजे ज्यांनी त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली होती, आपले पैसे इन्व्हेस्ट केलेले होते,
सो त्यांना ही माहिती होती का की त्यांचा आकडा फक्त 100 रुपयाचा आहे की फक्त ते 10,000 रुपयाचा आकडा, जस्ट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की ते फक्त 10,000 रुपयाचा आकडा पाहून गेलेले होते, इथे लक्षामध्ये. आणि मग मागच्या काही दिवसांमधून या कंपनीचे शेअर्स पडताना सुद्धा दिसत आहे आणि मग जशा या बातम्या आलेल्या आहेत तर अजूनच त्यांची हालत खस्ता झालेली आहे. ठीक आहे. मग आता बघा LIC का चर्चेत आलेली आहे आणि LIC ला धरूनच मग आपलं जे डिस्कशन होतं, LIC चा काय कन्सर्न आहे, तर सार्वजनिक पैशांबाबत प्रश्न तयार झालेला आहे. जसं ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि पैसा हा पब्लिकचा गव्हर्नमेंटकडे जात असतो, LIC कडे सुद्धा तसाच पैसा आलेला आहे. सो मग LIC कडे आलेला पैसा हा जर त्या अशा फ्रॉड कंपनीमध्ये जर गुंतवत असेल आणि तोही हिस्सा 10.8% पेक्षा जास्त भागीदारी अशा फ्रॉड कंपनीमध्ये असेल आणि ही कंपनी जर डुबली तर मग 10.8% पैशाचा काय म्हणजे किती मोठा जास्त तो पैसा असेल. त्यामुळे उपस्थित झालेले प्रश्न काय आहे, तर गुंतवणुकीपूर्वी जोखीम मूल्यांकन पुरेसे होते का, म्हणजे LIC खरंच अभ्यास करते का, सामान्य लोकांचा पैसा व्यवस्थित गुंतवते का. कारण सामान्य लोकांना इतकी जाणीव नसते की आपला पैसा कुठं गुंतवला पाहिजे, काय केलं पाहिजे. मग आपण काय करतो, सरळ सरळ विश्वास ठेवून देतो, ठीक आहे LIC मध्ये आपण टाकून देऊया. मग LICनेच हा तो अभ्यास केलेला नाही, त्यांनीच विचार केलेला नाही, मग ही जोखीम सामान्य माणसावर सुद्धा पोहोचू शकते. येते लक्षात आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे संकेत दुर्लक्षित झालेले आहे का, म्हणजे जे काही त्यामधून संकेत आपल्याला दिसून येत होते, जसं त्या राजेश एक्सपोर्ट कंपनीमधून बऱ्याच लोकांनी आपले पैसे काढून घेतले, म्हणजे त्याचे शेअर्स विकून टाकले असतील. मग LIC ला हे समजलं नाही का, हा ट्रेड त्यांचा लक्षात आलेला नाही का, तरीही LIC ने 10.8 पेक्षा आणि ही जास्त म्हणजे भागीदारी जी LIC ने आहे ते वाढवतच चालला गेलेला होता LIC, हे लक्षामध्ये. सो हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मग LIC ही गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे गव्हर्नमेंटनी किंवा गव्हर्नमेंटमध्ये असल्या माणसांनी यांनी LIC ला काही निर्देश दिलेले होते का की तुम्ही या कंपनीमध्ये पैसा गुंतवा, अशा पद्धतीचा काही फ्रॉड आहे का, ही सुद्धा चर्चा त्यामधून तयार होत आहे. येते लक्षामध्ये. हा फ्रॉड आहे की मग काय आहे आणि नेमके कन्सर्न काय, कुठल्या संबंधित या गोष्टी आपल्याला कनेक्ट करता येतात. त्यानंतर मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांची जबाबदारी मग काय, असे अनेक प्रश्न LIC ला धरून तयार झालेले आहे. म्हणून मग सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित आहे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि म्हणून LIC ला सुद्धा वादाच्या भोवऱ्यात घेतलं जात आहे. बरं, मग या कंपनीनं उत्तर काय दिलेलं आहे, हे जे सर्व प्रकरण सुरू असताना त्यांनी काय म्हटलेलं आहे की सर्व आर्थिक अहवाल योग्य असल्याचा दावा की मैं चोर नाही हूं. ठीक आहे, आता माहिती नाही आपल्याला, पण त्यांनी हे अशी बाजू मांडलेली आहे. सेबीने स्टँड अलोन आणि कन्सोलिडेटेड अकाउंट्स यांची चुकीची तुलना केल्याचे म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की सेबीलाच काही समजलेलं नाही, त्यांनी अकाउंट चुकीच्या पद्धतीने तपासलेले आहे. वोलकॅम्बी सारख्या जागतिक रिफायनरीमध्ये मोठ्या रेव्हेन्यू सामान्य असल्याचा दावा, म्हणजे जी काही वर्ल्ड लेवलची ही काय म्हणता येईल कंपनी आहे किंवा ही रिफायनरी आहे, त्यांचा रेव्हेन्यू हा त्या पद्धतीत सामान्य असतो बा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत. सो कंपनीचं म्हणणं आहे काय की हा फसवणुकीचा नव्हे तर अकाउंटिंग इंटरप्रिटेशन, म्हणजे जे काही अकाउंटचे जे काही आकडेवारी दिसलेली आहे त्याला तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेलं नाही, त्याचं इंटरप्रिटेशन व्यवस्थित केलेलं नाही, असा आता दावा कंपनीने केलेला आहे किंवा उत्तर दिलेलं आहे. पण जेव्हा आता सेबी तपास त्यामध्ये करेल, नवीन नवीन गोष्टी लक्षात येतील, तेव्हा आपल्याला नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत घेऊन जाणार आहे हे आपल्या लक्षात येईल, तेव्हा आपण यावर चर्चा करूया. आता तुमचं यावर काय मत आहे, व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला वाटतं का खरंच हा घोटाळा झालेला असेल, इतक्या लाख कोटी रुपयाचा, गव्हर्नमेंटचे काही त्यामध्ये धागेदोरे जोडलेले असतील का, तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न बघून घ्या, याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. तुमचं जोपर्यंत सिलेक्शन नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कूपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, तुम्हाला गायडन्स हवं असेल, काही बाब असेल, तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मिळतील. आणि तुम्हाला काय करायचा, हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि एअरनाइसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. इथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.